ही शंकरपाळी बघा किती छान लेयर आलेले आहेत याला आणि खूप छान एकदम खुसखुशीत झालेली आहे। अगदी बिस्किटासारखी एकदम खुसखुशीत ही शंकरपाळी तयार होते। नमस्कार, मी अश्विनी पुन्हा एकदा तुमचं एका नवीन रेसिपीमध्ये स्वागत करते। आज की नाही आपण दिवाळी स्पेशल 1 किलो मैद्याच्या प्रमाणामध्ये की नाही शंकरपाळी बनवणार आहोत। तुम्ही शंकरपाळी पहिल्यांदा जरी बनवणार असाल ना तर अगदी परफेक्ट जमेल। इतकी साधी सोपी ही रेसिपी आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कुठे स्किप करू नका। तर इथे बघा मी 1 किलो मैदा घेतलेला आहे, पॅकेटचा मैदा घेतलाय, तुम्ही लूजवालाही घेऊ शकता। 250 ग्रॅम पिठी साखर, 250 मिली दूध घेतलेला आहे आणि 250 ग्रॅम तूप घ्यायचं आहे आपल्याला। तूप मी मेल्ट करून घेतलेला आहे आणि दूध गरम करून घ्यायचं आहे। तर इथे जी साखर आहे ना ती मी घरची जी साखर असते ना आपली जाड ती बारीक करून घेतलेली आहे, तुम्ही पिठी साखरेचाही वापर करू शकता। तर साखर, तूप आणि दूध आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। 1 किलो मैद्याच्या आज आपण शंकरपाळ्या बनवणार आहोत, तर हे सर्व मी मिक्स करून घेणार आहे। दूध मी आधीच गरम करून घेतलेलं होतं, दूध गरम करूनच घालायचं आहे, कच्च्या दुधाचा वापर करायचा नाहीये इथे। आता की नाही बघा इथं मी दूध पण ॲड करते। आता यामध्ये साखर, तूप आणि दूध हे आपल्याला तिन्ही मिक्स करून घ्यायचं आहे आणि की नाही साखर पूर्ण वितळेपर्यंत की नाही आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे। गॅसवरती आता मी हे ठेवून देते आणि साखर पूर्ण मेल्ट होईपर्यंत आपल्याला हे गरम करायचं आहे। तर इथे बघा मी आता गॅसवरती ठेवलेलं आहे। साखर लगेच मेल्ट होते कारण की साखर आपण बारीक करून घातलेली आहे, त्यामुळे अगदी एक 3 ते 4 मिनिटांमध्ये साखर मेल्ट होते। तर पूर्ण साखर मेल्ट झालेली आहे। आता की नाही मी गॅस बंद करून दिलेला आहे। इथे बघा आता मोठ्या साईजची परात घेतलेली आहे, कारण की आपण 1 किलो मैदा घेतलेला आहे, त्यामुळे भांडं थोडंसं मोठं घेते मी पीठ मळण्यासाठी। इथं मी पॅकेटचा मैदा वापरलेला आहे, त्यामुळे मैद्यामध्ये कुठलाही कचरा किंवा आळी जाळी नाही आहे, म्हणून मी गाळून नाही घेते। जर मैद्यामध्ये थोडाफार कचरा किंवा आळी वगैरे दिसत असेल तुम्हाला किडा, तर मैदा नक्की गाळून घ्या। चिमूटभर मीठ घातलेलं आहे बघा इथे मी, गोडाचा पदार्थ करतोय म्हणलं थोडंसं मीठ घालायचं। आता इथे बघा साखर, दूध आणि तूप जे आपण मेल्ट करून घेतलेलं आहे की नाही ते थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे, पूर्ण थंडही नको आहे आणि खूप गरमही नको आहे। तर बघा इथं हे कोमट झालेलं आहे। आता की नाही आता आपण ना लगेच पीठ मळून घेणार आहोत। आता थोडं थोडं आपल्याला हे तूप, दूध आणि साखरेचं जे पाणी आहे ना ते घालायचं आहे। याचं की नाही पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला, थोडंसं कोमटच ठेवायचं आहे। जितकं आपण हे लिक्विड बनवलेलं आहे ना तूप, साखर आणि दुधाचं, तेवढं सगळं आपल्याला यूज होणार आहे। 1 किलो मैद्यासाठी हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे। जर तुम्हाला शंकरपाळी थोडी कमी करायची असेल तर एखाद्या वाटीचं माप घ्या, 1 वाटी तूप घ्या, 1 वाटी साखर आणि 1 वाटी दूध घ्यायचं बरोबर, गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये जितका मैदा बसेल ना तेवढा मैदा आपल्याला घालायचा आहे आणि पीठ मळून घ्यायचं आहे, जर कमी प्रमाणामध्ये जर तुम्हाला घ्यायचं असेल तर इथे बघा मी हे जे पीठ आहे ना शंकरपाळीचं ती मळून घेणार आहे। ही जी शंकरपाळीची रेसिपी आहे ना मी तर नेहमीच करते, चहा सोबत वगैरे खूप छान लागते, अगदी बिस्किटासारखी लागते खायला। तर बघा हे जे राहिलेलं थोडंसं पाणी होतं ना तूप, साखर आणि दुधाचं, ते पण मी यामध्ये मिक्स केलेलं आहे, सर्व पाण्याचा वापर केलेला आहे इथे बघा। आणि घट्टसर आपलं हे पीठ मळून घेतलेलं आहे। आणि तुमचं जर पीठ थोडंफार पातळ झालं असेल तर होऊ द्या, काही हरकत नाही। एक 5 ते 10 मिनिटांनी की नाही ते पीठ घट्ट होतं, कारण की त्यामध्ये की नाही आपण तूप घातलेलं असतं, त्यामुळे पीठ ऑटोमॅटिक घट्ट येतं। इथे बघा पीठ मळून घेतलेलं आहे मी। इथे तुम्ही तुपाऐवजी ना वनस्पती तूपही वापरू शकता, म्हणजे डालडा। इथे घट्टसर असा आपला हा पिठाचा गोळा तयार झालेला आहे। याचे की नाही आता लगेच आपल्याला शंकरपाळ्या बनवून घ्यायच्या आहेत। जर तुम्ही पीठ जास्त वेळ ठेवलं ना तर पीठ घट्ट येतं आणि लाटायला त्रास होतो नंतर। एका बाजूला गॅसवरती कढई ठेवली, कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे, तेल गरम करून घ्यायचं आहे आपल्याला। आता लगेच आपण शंकरपाळी करून घेऊयात। इथं मोठ्या साईजचा एक उंडा घेतलेला आहे, हाताने थोडासा गोल आकार दिलेला आहे, पीठ थोडंसं घट्टच आहे आपलं। तर बघा इथे थोडंसं अशी मी एक पारी मोठी लाटून घेतेय, चपातीसारखीच थोडीशी लाटून घ्यायची आहे, थोडीशी छोटी, आणि की नाही त्याला मी फोल्ड मारून घेणार आहे, जेणेकरून आपल्या शंकरपाळ्याला की नाही छान असे लेयर सुटतील। तर अशा पद्धतीने जर तुम्ही शंकरपाळ्या बनवल्या ना तर खरंच खूप छान शंकरपाळ्या तयार होतात, खूप छान पदर सुटलेल्या मस्त आणि खुसखुशीत शंकरपाळ्या तयार होतात। तर बघा अशा पद्धतीने की नाही आपण फोल्ड मारून घेणार आहोत।
जितकं तुम्ही असं फोल्ड मारून घ्याल ना तितके शंकरपाळ्याला की नाही लेअर खूप छान येतील। तर बघा अशा पद्धतीने मी फोल्ड मारून घेतलेला आहे आणि आता की नाही परत एकदा हे मी लाटून घेणार आहे। शंकरपाळी बनवायला की नाही बिलकुल वेळ लागत नाही, अगदी तुम्ही अर्ध्या तासामध्येही शंकरपाळी बनवू शकता आणि खूप पटपट होतात, याला बिलकुल वेळ लागत नाही आणि अगदी 3 ते 4 साहित्यांमध्ये ही शंकरपाळी तयार होते। इथे बघा मी आता की नाही हे लाटून घेतलेलं आहे। खूप जास्त पातळही लाटायचं नाही आणि खूप जास्त जाडही लाटायचं नाहीये। खूप जास्त तुम्ही पातळ लाटलं ना तर शंकरपाळी कडक येते आणि खूप जास्त जाड लाटलं ना तर शंकरपाळी आतमध्ये कच्ची राहते। तर मीडियम साईजची आपल्याला ही चपाती लाटून घ्यायची आहे। तुम्हाला दाखवते मी, बघा अशा पद्धतीने चपाती लाटून घ्यायची आहे। आजूबाजूला बघा इथे असे काठ थोडेसे चिरलेले आहेत, काही हरकत नाही। तर इथे बघा ही चपाती लाटून तयार झालेली आहे। आता इथं मी पिझ्झा कटर घेतलेला आहे। आता इथे की नाही मी कटरच्या साहाय्याने की नाही आजूबाजूला जे काठ चिरलेले आहेत ना ते कट करून घेणार आहेत, म्हणजे जेणेकरून आपली जी शंकरपाळी आहे ना सगळी शंकरपाळी अगदी एकसारखी आणि परफेक्ट येईल। तर तुम्ही इथं सुरीचाही वापर करू शकता, पण पिझ्झा कटरनी ना खूप छान शंकरपाळी आपली कट होते। तर आता इथे बघा मी शंकरपाळी बनवून घेते। आपल्या चॅनलवरती की नाही मी भरपूर असे दिवाळीचे फराळाचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, चकलीचे व्हिडिओ केलेले आहेत, त्यानंतर अनारसाचं पीठ कसं बनवायचं त्याचाही व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे। अनारसाचे 2 प्रकारचे पीठ कसे बनवायचे तेही मी दाखवलेले आहेत, साखरेचे अनारसे कसे करायचे, त्यानंतर गुळाचे अनारसे कसे करायचे आणि चकलीची भाजणी कशी बनवायची त्याचाही व्हिडिओ अपलोड केलेला आहे मी। चकलीचे 4-5 प्रकार दाखवलेले आहेत। जर तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तर नक्की बघा। तर इथे बघा मी शंकरपाळी बनवून घेतलेली आहे। तर अशा छोट्या साईजच्या मी शंकरपाळ्या बनवून घेतलेल्या आहेत। तुमच्या आवडीनुसार साईज छोटी मोठी तुम्ही करू शकता। तेलही आपलं गरम झालेलं आहे। आधी तेल गरम झालंय की ते बघूयात। बघा छान असं तेल गरम झालेलं आहे। आता की नाही लगेच आपण शंकरपाळी तळून घेऊयात। शंकरपाळी तळताना की नाही गॅस मीडियमच ठेवायचा आहे, बारीक गॅस ठेवायचा नाही किंवा फुल गॅस ठेवायचा नाही। मीडियम गॅसवरती आपल्याला ही शंकरपाळी तळून घ्यायची आहे। तुम्ही जर शंकरपाळी बारीक गॅसवरती तळली ना तर शंकरपाळी खूप तेलकट होते आणि फुल गॅसवरती तळली ना तर फक्त वरूनच शंकरपाळीला कलर येतो, आतून कच्ची राहते, मैदा लागतो। तर मग शंकरपाळी तळताना की नाही गॅस मीडियमच ठेवायचा आहे आणि मीडियम गॅसवरतीच आपल्याला शंकरपाळी तळून घ्यायची आहे। तर गॅस कुठेही फुल करायचा नाहीये। तर इथे बघा शंकरपाळी तळण्यासाठी की नाही साधारण 4 ते 5 मिनिटं लागतात। मस्त असा कलर यायपर्यंत आपल्याला ही शंकरपाळी तळून घ्यायची आहे। तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल, तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा। दिवाळी फराळाच्या खूप छान अशा रेसिपी मी आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहेत आणि केलेल्याही आहेत। तुमच्या मित्रपरिवाराला नक्की तुम्ही हे व्हिडिओ शेअर करा। तर बघा असा कलर यायला हवा आहे आपल्या शंकरपाळीला। तर मस्त असा ब्राऊन कलर यायपर्यंत आपल्याला शंकरपाळी तळून घ्यायची। असा कलर आला की समजायचं की आपली शंकरपाळी तळून तयार झालेली आहे। खूप छान अशी आपली शंकरपाळी तळलेली आहे। बघा किती छान टम्म फुगलेली आहे। बऱ्याचदा काय होतं, बऱ्याच जणांचं पीठ घट्ट होतं, तर पीठ घट्ट झाल्यानंतर काय करायचं ते मी सांगते तुम्हाला। इथं मी बघा एका भांड्यामध्ये खाली गरम पाणी करून घेतलेलं आहे आणि जे पिठाचं भांडं आहे ना ते गरम पाण्यामध्ये ठेवलेलं आहे। तूप घातल्यामुळे की नाही तूप घट्ट झालं की पीठ घट्ट होतं आणि जी गरम पाण्याची वाफ आहे ना ती त्या पिठाला लागली ना तूप ऑटोमॅटिक मेल्ट होतं आणि पीठ आपलं पातळ होतं। जर तुमचं पीठ घट्ट झालं ना तर ही ट्रिक नक्की वापरा। तर बघा अशाच पद्धतीने की नाही मी सर्व शंकरपाळी बनवून घेतलेली आहे। खूप सुंदर अशा शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत। बघा किती छान, एकदम सुंदर, बिस्किटापेक्षाही खूप छान, एकदम खुसखुशीत आणि भरपूर सारे लेयर सुटलेल्या ह्या शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत। 1 किलो मैद्याच्या प्रमाणामध्ये ही शंकरपाळी बनवलेली आहेत। बघा लेयर किती छान आलेले आहेत। शंकरपाळी परफेक्ट बनवण्यासाठी की नाही प्रमाण अगदी परफेक्ट घ्यायचं, म्हणजे शंकरपाळी खूप छान तयार होते। नक्की बनवा। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।